मागणे हे एक रामा आपुला द्या पादुका. भरताने अत्यंत काकुळतीने मागितलेलं हे दान श्रीराम नाकारू शकले नाही. श्रीरामांच्या चरणधुळीने पावन झालेल्या त्या सुवर्णमंडित पादुका भरताने हत्तीवरून मिरवीत मिरवीत अयोध्येत नेल्या. त्या पादुकांनाच त्याने राज्याभिषेक करवला आणि स्वतः राज्यकारभार पाहू लागला. इकडे श्रीरामांनी चित्रकूट सोडला. प्रवास करत करत ते दक्षिणेस निघाले. वाटेत उभयता भावांनी विराध नामक राक्षसाचा वध केला. शूरभंगाश्रमी जाऊन स्वर्लोकगामी महात्म्याचे दर्शन घेतले. शूरभंगाश्रमीच काही ऋषीजनांनी श्रीरामांना नम्र विनंती केली. आश्रमवासी ऋषीजनांचा राक्षसांकडून अनन्वित छळ होत आहे. आपण समर्थ आहात, राजे आहात, धार्मिकांचे रक्षण करा. यावर सर्वज्ञ राम विनयाने आणि निश्चयाने बोलले, तपस्वी जनांचे चिरशत्रू राक्षस यांचा नायनाट करण्याची माझी इच्छा आहे. आपण निश्चित असावे. ऋषींना अभयवचन देऊन श्रीराम पुढे संचार करू लागले. सुतीक्ष्णाश्रम, पंचाप्सर सरोवर या भागात त्यांनी 10 वर्षे आनंदाने संचार केला. नंतर सुतीक्ष्णाच्या आज्ञेवरून त्यांनी अगस्त्याश्रमाचा मार्ग धरला. सुतीक्ष्ण आणि अगस्ती या महर्षींनी श्रीराम लक्ष्मणांना दिव्यायुधे अर्पण केली. 10 वर्षांनंतर श्रीराम गोदावरी तटावर पंचवटीत आले. त्या मनोहर वनप्रदेशात त्यांची कुटी अत्यंत शोभून दिसू लागली. एकदा याच पर्णशालेच्या ओट्यावर श्रीराम जानकी लक्ष्मणासह वार्ता विनोद करीत असताना एक अद्भुत स्त्री आश्रमाच्या अंगणात आली. अनुरक्तेसारखे अंगविक्षेप करीत धुंद डोळ्यांनी ती श्रीरामाला न्याहाळू लागली. हलके झुलत मंजूळ स्वर काढून ती श्रीरामांशी बोलू लागली. ती म्हणाली, कोण तू, कुठला राजकुमार, कुठला राजकुमार, कोण तू, कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. देह वाहिला तुला श्यामला, देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार. कोण तू, कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. तुझ्या स्वरूपी राजलक्षणे, रुद्राक्षांची श्रवणी भूषणे. तुझ्या स्वरूपी राजलक्षणे, रुद्राक्षांची श्रवणी भूषणे. योगी म्हणू तर तुझ्या भोवती वावरतो परिवार. कोण तू, कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. काय कारणे वनियायेसी, काय कारणे वनियायेसी, असा विनोदे काय हाससी. ज्ञात नाही कायेथ आमुचा अनिर्बंध अधिकार. कोण तू, कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. शूर्पणखामी रावण भगिनी, याच वनाची समज स्वामिनी. शूर्पणखामी रावण भगिनी, याच वनाची समज स्वामिनी. अगणित रूपे घेऊन करीते, अगणित रूपे घेऊन करीते वनोवनी संचार. कोण तू, कुठला राजकुमार, कुठला राजकुमार.
षोडशवर्षा मधुरभाषिणी तुझसाठी मी झाले तरुणी षोडशवर्षा मधुरभाषिणी तुला पाहता मनात मन्मथ जागून दे हुंकार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार तव अधराची लालस कांती तव अधराची लालस कांती पियू वाटते मज एकांती स्मरता स्मरता अवतरसे तो अनंग तो साकार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार मला न ठावा राजा दशरथ मनात भरला त्याचा परिसुत मला न ठावा राजा दशरथ मनात भरला त्याचा परिसुत प्राणनाथ हो माझा रामा प्राणनाथ हो माझा रामा करू सौख्ये संसार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार तुला न शोभे ही अर्धांगी तुला न शोभे तुला न शोभे ही अर्धांगी दूर लोटती कुरूप कृशांगी समीप आहे तुझ्या तिचा मी क्षणी करीते संहार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार माझ्या संगे राहुनी अविरत पाळ तुझे तू एक पत्नी व्रत माझ्या संगे राहुनी अविरत पाळ तुझे तू एक पत्नी व्रत अलिंगनाची आस उफाळे तनुमनी अनिवार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार देह वाहिला तुला श्यामला देह वाहिला तुला श्यामला कर माझा स्वीकार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार कोण तू कुठला राजकुमार असे लाडी गोडीने पुन्हा पुन्हा विचारत श्रीरामांशी लगट करणाऱ्या शूरपणखेला श्रीराम विनोदाने म्हणाले, मी एक पत्नी व्रतधारी आहे, विवाहित आहे. मला काही तुझ्या प्रेमाचा स्वीकार करता येणार नाही. माझा हा धाकटा भाऊ मात्र अद्यापि अविवाहित आहे. तो तुला वळतो का पहा. शूरपणखेने आपला मोहरा लक्ष्मणाकडे वळवला. लक्ष्मण हसत हसत म्हणाला, माझी भार्या होणे म्हणजे दासाची दासी होणे. मी माझ्या वडील बंधूंच्या चरणांचा दास आहे. तू असे कर, श्रीरामांचीच कनिष्ठ भार्या हो. तुझ्यासाठी ते या प्रथम पत्नीचा त्याग करतील.
लक्ष्मणाच्या भाषणातील विनोद न समजल्यामुळे ती मूर्ख राक्षसी खरोखरीच परत श्रीरामांपाशी गेली आणि म्हणाली, रामा, तू सर्वस्वी माझा राहावास म्हणून तुझ्या समक्ष तुझ्या या स्त्रीला मी खाऊन टाकते. शूर्पणखा जानकीच्या अंगावर धावली तेव्हा मात्र महाबलाढ्य श्रीरामांनी लक्ष्मणाला आज्ञा केली, या राक्षसीला विरूप करून टाक. वडील बंधूच्या आज्ञेसरशी लक्ष्मणाने खड्ग उपसले आणि त्या शूर्पणखेचे नाक आणि कान छेदून टाकले. भयंकर आक्रोश करीत ती राक्षसी साऱ्या वनातून किंकाळ्या फोडीत पळू लागली. आपले बंधू जे खर दूषण त्यांच्यापाशी जाऊन तिनं गाराणं घातलं. ते ऐकून ते राक्षस रामाशी संग्राम करण्यासाठी धावून आले. पण महाधनुर्धर श्रीरामांनी 1.5 मुहूर्तातच त्या सर्वांचा सैन्यासह संहार करून टाकला. एकट्या श्रीरामाने खर दूषण 300 आणि 14 सहस्त्र राक्षस वधिल्याचे पाहून ती विरूप राक्षसी लंकेस पळाली. आपला बंधू लंकाधिपती रावण याच्या समोर उभी राहिली. सर्व अमात्यांसमक्ष ती रावणाला म्हणू लागली, विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती, सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती. विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती, सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती. कसले करिसी राज्य रावणा, कसले जनपालन, श्रीरामानी पूर्ण जिंकिले तुझे दंडकावन. सत्तांधा तुझा नाही तरीही कर्तव्याची स्मृती, सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती. 20 लोचने उघडून बघया शूर्पणखेची दशा, श्रीरामाच्या पराक्रमाने कंपित दाही दिशा. तुझे गुप्तचर येऊन नचका वार्ता ही सांगती, सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती. जनस्थानी त्या कहर उडाला मेले खर दूषण, 14 राक्षस मेले हे का तुझ भूषण. देवा समता सुपूज्य ठरला जनस्थानीचा यती, सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती. तुझ्याच राज्य तुझ्याहुनीही पूज्य जाहला नर, सचिवा संगे बैस येथ तू स्वस्थ जोडुनी कर. जाळून टाकील तव सिंहासन उद्या तयांची द्युती, सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती. सुदर्शनासह व्यर्थ झेलिले छातीवर तुषर, व्यर्थ मर्दिले देव उचलिले सामर्थ्य डोंगर. तूच काय तो धर्मोच्छेदक अजिंक्य सेनापती, सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती. तूच काय रे कुबेर जिंकून पुष्पक नेले घरी, तूच काय तो वरिले जाने तक्षक नृप सुंदरी. तूच काय तो भय मृत्यूचे लव नाही ज्या प्रती, सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती. ऐक सांगते पुन्हा तुला त्या श्रीरामाची कथा, बाण मारता करात त्याच्या चमके विद्युल्लता. शस्त्र निपुणता बघून त्याची गुंग होतसे मती, सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती. तो रूपाने रेखीव श्यामल भूमीवरती स्मर, त्याच्या संगे जनक कन्यका रती हुनी सुंदर. तुलाच साजन दिसेल ऐशी मोहकती युवती, सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती. तिला पळवून घेऊन यावे तुझसाठी सत्वर, याच साठी मी गेले होते त्यांच्या कुटीरावर. श्रवण नासिका तोडून त्यांनी विटंबिणे मज किती, सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती. जा सत्वर जा ठार मारते बंधू दोघे जण, हसली मजती जनक कन्यका येई तिज घेऊन. माझ्या समते तव सत्तेची विटंबिती आकृती, सोड घे त्याचा लंका